नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 44 घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे मस्त असा हेल्दी असा पालक पनीर पराठा बनवणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे, पनीर घेतलेलं आहे. इथे आपण स्टफिंगसाठी पहिले स्टफिंगची तयारी करूया. पनीर घेतलेलं आहे ते किसून घेणार आहे. एका बाउलमध्ये आपण प्रॉपर किसून घ्यायचं आहे. आपण क्रश करून म्हणजे हाताने कुस्करूनही घेऊ शकतो, पण कुस्करलं ना की त्याचे ते थोडे छोटे छोटे चंक्स होणार आणि मग ते लाटताना वगैरे तसे पनीर पराठा वगैरे फुटायची शक्यता असते ना, त्याच्यामुळे इथे आपण किसून घेणार आहोत. त्याचबरोबर मी इथे पालक ब्लांच करून मस्त याची प्युरी तयार करून घेतलेली आहे. प्युरी करताना त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लसूण आणि थोडंसं आलं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याची मस्त अशी पालकची प्युरी तयार करून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतरच ते आपण त्याच्यामध्ये बाकी ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आणि आता बघा मस्त पनीर किसून झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेला आहे एक छोटी वाटी भरून असं म्हणजे किंवा 2 ते 3 चमचे एवढा असं कांदा बारीक चिरलेला छान फाईनली चॉप केलेला आहे. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर इथे टाकते आहे चिली फ्लेक्स, जवळपास एक छोटा चमचाभर चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. तुम्ही इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची असेल तर तीही वापरू शकता, पण मी कसं लहान मुलाला तिथे ह्याचे चिली फ्लेक्स एक वेळ ठीक वाटतं, पण बारीक चिरलेली मिरची कसं ते दाताखाली आलं की ते खूप स्पायसी लागणार, त्याच्यामुळे मी ते टाकलेलं नाही आहे. इथे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता नाही म्हटलं तरी इथे चिली फ्लेक्सचा जास्त असा फ्लेवर येणार नाही, म्हणजे स्टफिंग वगैरे थोडंसं असं फ्लेवरफुल आपल्याला पाहिजे ना, त्याच्यासाठी मी इथे टाकणार आहे. अजून नंतर काळी मिरी आणि लवंगाची पूड टाकणार आहे. मस्त अशी बारीक केलेली पूड आहे माझ्याकडे, ती टाकणार आहे. थोडीशीच टाकणार आहे, जास्त अशी नाही. बघा अगदी पाव चमचा एवढी टाकलेली आहे, कारण का थोडंसं ती स्टफिंग पण थोडीशी फ्लेवरफुल वाटली पाहिजे. अगदी जास्त असे फ्लेवर नाही, पण थोडं तरी फ्लेवर पाहिजे ना, अगदी प्लेन नको ना, म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे. आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून. नंतर आपण त्याला साईडला ठेवायचं आहे. फक्त हे सगळं ड्राय आहे, त्याच्यामुळे मीठ वगैरे व्यवस्थित प्रॉपर लागलं गेलं पाहिजे सगळ्या स्टफिंगमध्ये आपल्याला, त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता इथे कणिक घेतलेलं आहे. बघा आपली स्टफिंग तयार आहे, साईडला ठेवूया. आणि इथे कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ, आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि पालकची जी आपण प्युरी तयार करून घेतली होती ना, ती मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे, ती याच्यामध्ये टाकते आहे. कलर किती सुंदर आलेला आहे बघा. फक्त नंतर तो पालक पनीर पराठा वगैरे आपण जेव्हा बनतो ना, त्याचा कलर थोडासा नंतर डल होतो. आता इथे सगळी प्युरी इथे मी टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे, हातावर चुरून टाकायचा आहे ओवा, म्हणजे त्याचाही फ्लेवर व्यवस्थित येईल आपल्या पालक पनीर पराठ्यामध्ये. थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण का आपलं बाहेरचं जे कवर आहे ते आपलं प्लेन नको राहायला. मिरच्याही टाकताना काही पालकची जी प्युरी बनवली होती त्याच्यामध्ये मिरच्याही भरपूर अशा टाकलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे 2 ते 3च मिरच्या टाकलेल्या होत्या आणि त्याही जास्त तिखट नव्हत्या, म्हणून थोडंसं मी हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. अगदी थोडंच टाकलेलं आहे, जास्त असं नाही. आणि आता पहिले आपण हे जे पालकची प्युरी टाकलेली आहे ना, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कणिक, आणि त्याच्यामध्ये जेवढं मळता येईल तेवढं मळायचं. त्याच्यानंतर लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपण कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे, जशी आपण नॉर्मल पराठ्यांसाठी चपातीसाठी वगैरे मळतो ना, तशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायची आहे. बघा इथे मळून झालेली आहे इथे माझी कणिक, आणि त्याच्यामध्ये आता थोडीशी सुकी आहे ना, त्याच्यामुळे आपण वरतून तेल टाकायचं आहे आणि तेल टाकून व्यवस्थित पुन्हा छान स्मूथ होईल अशी आपण मळून घ्यायची आहे. त्यानंतर त्याचे गोळे वगैरे तयार करून घ्यायचे आहेत. जास्त असा वेळ लागत नाही. जर आपल्याला सकाळच्या खरंच घाईमध्ये असेल ना, तर मस्त असं स्टफिंग वगैरे तयार करू शकता, पालकची प्युरी तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तुम्ही, आणि त्याच्यानंतर सकाळी मस्त आपलं कणिक मळली की आपल्या लाटायला पराठे लाटून मस्त तयार करून देऊ शकतो. आणि आता बघा मस्त माझं इथे कणिक मळून झालेली आहे, गोळे तयार करून घेतलेले आहेत सगळे. आता एक गोळा घ्यायचा आहे, सुक्या कणकेमध्ये पिठामध्ये म्हणजे घोळवून घ्यायचा आहे आणि आपण तो लाटायचा आहे. आता याच्यामध्ये तुम्ही शेप कोणताही देऊ शकता, स्क्वेअर द्या, ट्रँगल द्या, सर्कल द्या, कोणताही देऊ शकता. मी काही स्क्वेअर केले, काही प्लस सर्कलमध्ये केले होते, काही म्हणजे आपलं जशी नॉर्मल स्टफिंग भरतो ना तशा याच्यामध्ये केले, पण मुलाला स्क्वेअर पाहिजे होता म्हणून म्हटलं मी स्क्वेअरचं हे केलं. त्याच्यापुरते असे आपण स्क्वेअरचे पराठे मी तयार करणार आहे. त्याच्यामुळे इथे एक पराठा आपण लाटून घेतलेला आहे पालकचा व्यवस्थित. साईडला आपला तवाही गरम करायला ठेवलेला आहे, जेणेकरून तोही व्यवस्थित गरम होईल. आणि आता इथे लाटून झाल्यानंतर मधोमध आपण स्टफिंग भरायची आहे.
स्टफिंग आपल्या ह्याच्यानुसार किती 1 चमचा 2 चमचे जशी आपल्याला लागेल ना तशी भरू शकता, कारण का पराठाही आपल्या कोणाला पातळ आवडतात पराठे, पण कोणाला जाड आवडतात. मला थोडेसे जाडसर असे बरे वाटतात. काय म्हणजे कोणताही पराठा, आलू पराठा असो किंवा अजून कोणताही पराठा असेल ना, असे जे स्टफिंगवाले असतात ना ते थोडेसे जाडसर असतील ना ते खूप छान लागतात आणि स्टफिंग पण आतमध्ये भरपूर अशी जाते. आता मी इथे जवळपास 2 चमचेभर मोठी अशी स्टफिंग भरलेली आहे. त्याच्यानंतर चीज ऑप्शनल आहे. मी आता मुलाला चीज आवडतं म्हणून थोडंसं चीज टाकते आहे. किसलेलं चीज घेतलेलं आहे, आपलं चीज क्यूब असं किसून घेतलेलं आहे ते थोडंसं टाकलेलं आहे वरती याच्यावर. आणि इथे आता फोल्ड करूया आपण, चारी साईडने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपण पुन्हा तो पराठा लाटायचा आहे. छान असा स्क्वेअर शेप द्यायचा आहे. अशा स्क्वेअरमध्ये पण तुम्ही लाटून नंतर त्याचा बरोबर सर्कलही होतो, तसंही करू शकता. आता इथे सुकं पीठ लावते दोन्ही साईडने व्यवस्थित आणि पुन्हा आपण त्याला लाटून घ्यायचं आहे. जसा जाड जसा पातळ तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही नक्कीच लाटून घेऊ शकता. आणि साईड बाय साईड मस्त असं आपलं तवाही गरम होतो आहे, त्याच्यावर थोडंसं तेल लावून म्हणजे आपल्याला पराठा कुठेही चिकटणार नाही याच्यासाठी आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आणि पराठा लाटताना हलक्या हाताने लाटायचा, कुठेही प्रेशर द्यायचं नाही. प्रेशर दिलं की ते सगळं स्टफिंग वगैरे मग बाहेर यायची शक्यता असते. हलक्या हाताने मस्त इथे लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये. आणि आपला इथे पराठा लाटून झालेला आहे. इथे तव्याला बघा तेल लावून घेते थोडंसं. आणि नाही म्हटलं तरी चीज कधीतरी थोडंसं बाहेर जरा जरी त्यांना चीजला बाहेर यायला जागा भेटली ना मग ते तव्याला चिकटतंच, त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. इथे बघा नाही माझं थोडंसं पुन्हा चीज निघालेला आहे साईडला आणि चिकटलेला आहे तव्याला. पलटून घेऊया आपण एका साईडने झाल्यावर, थोडंसं कुक झाल्यावर. आणि दोन्ही साईडने छान खरपूस होईपर्यंत मस्त आपले भाजून घ्यायचे आहेत, शेकून घ्यायचे आहेत. मी इथे तेलच लावते, तुम्ही तेल तूप बटर जे पाहिजे ते लावू शकता. आणि मस्त हेल्दी पौष्टिक असा आपला इथे पराठा तयार होतो आपला पालक पनीरचा. पालक असेही मुलं खायला जर पालकचा गरगटा करून दिला किंवा कोणती भाजी तयार करून दिली, पालक पनीर म्हणा, सगळ्याच मुलांना आवडते असं नाही, त्याच्यामुळे असं काहीतरी वेगळं बनवून दिलात ना तर मुलं आवडीने खातात. मस्त इथे पराठे माझे तयार झालेले आहेत सगळे. आणि हे स्क्वेअर शेपमध्ये पराठे आता टिफिनमध्ये मी भरलेले आहेत, कारण का मस्त थंड आल्यावरच भरायचे आहेत, कुठेही गरम असताना भरायचे नाही आहेत. आणि इथे आपला फायनल लुक बघा, पालक पनीर पराठा तयार झालेला आहे. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 44 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.